तर हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. तर आपला टास्क असा आहे की आपल्याकडं एक ॲरे आहे, बट आपल्याला त्या ॲरेमधून मिनिमम नंबर काढायचा आहे. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक की आपल्याला मिनिमम नंबर कसा भेटेल ते. देन मेमरी डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि आपल्या लॉजिकच्या हेल्पने इक्लिप्समध्ये तुम्हाला कोड टाईप करून त्याला रन करून दाखवेल. आउटपुट हे सक्सेसफुली भेटत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर मिनिमम नंबर बघणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला एक ॲरे लागेल. तो ॲरे आपला इंटिजर असेल. त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू ॲड करून घेतो, म्हणजेच एलिमेंट 2, 1, 5, 3, 4 हे माझे एलिमेंट्स आहे. आणि मला आउटपुट अपेक्षित आहे 1, कारण की 1 हे माझ्या ॲरेमध्ये मिनिमम नंबर आहे, इक्वल टू 1. तर जर आपण लॉजिक बघायचं झालं तर आपल्याला प्रत्येक एलिमेंट हे चेक करावे लागतील. तर सर्वात आधी 0 इंडेक्सला असलेल्या एलिमेंटला मी मिनिमम नंबर असा समजतो आणि त्याला एका कंटेनरमध्ये स्टोअर करून घेतो. तर मिनिमम इक्वल टू ॲरे ऑफ 0. देन मला ॲरेला ट्रॅव्हल्स करावं लागेल. तर त्याच्यासाठी फॉर लूपची हेल्प घेतो अँड इंटेजर आय इक्वल टू 1 पासून स्टार्ट करतो, बिकॉज ॲरे ऑफ 0 याला मी मिनिमम नंबर समजला आहे. देन कंडिशन चेक करतो. ॲरे ऑफ लेंथ आहे की नाही. देन आय प्लस प्लस. देन मला अगेन चेक करावं लागेल. तर इफ ॲरे ऑफ आय पेक्षा लहान आहे की नाही चेक करावं लागेल. जर असेल तर मला मिनिमम मध्ये त्याला स्टोअर करावं लागेल, म्हणजेच मिनिमम ला असाइन करावं लागेल ॲरे ऑफ आय क्लोज इफ ब्लॉक फॉर ब्लॉक. आणि इथं मला मेसेज प्रिंट करावा लागेल. मिनिमम नंबर इज 1. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता ह्या लॉजिकने आपण आपला प्रोग्राम इक्लिप्समध्ये टाईप करून बघूया आणि मग त्याला रन करू की आपला आउटपुट हे सक्सेसफुल आपल्याला भेटत आहे की नाही. तर इक्लिप्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघूया. तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे एक ॲरे इंटेजर इक्वल टू ॲरेमध्ये आपण काही एलिमेंट्स ॲड करून घेऊया. 2, 1, 5, 3, 4 हे आपले एलिमेंट्स आहे. तर आधी आपण त्यांची लेंथ काउंट करून घेऊया आणि त्यांना एका कंटेनरमध्ये स्टोअर करून घेऊ. तर इंटेजर साइज इक्वल टू ॲरे ऑफ लेंथ. ओके.
देन आपण आपला जो ओरिजिनल अरे आहे त्याला प्रिंट करून घेऊ. तर प्रिंट करण्यासाठी फॉर लूप आपल्याला वापरावा लागतो. तर फॉर इनिशियलाइज आय इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावं लागेल. देन आय ला प्लस प्लस, देन इनसाइड द फॉर लूप एक एक एलिमेंट्स मला प्रिंट करावं लागतील. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट, देन array of I concatenation, then space, आणि वर मी एक मेसेज देऊन देतो की हा आपला ओरिजिनल अरे आहे. ओके, तर आता लिहायचं आहे मला माझ्या प्रोग्रामचं लॉजिक. तर जो 0 इंडेक्सला जो काही एलिमेंट आहे त्याला मी एक मिनिमम नंबर आहे असं समजून घेतो आणि त्याला मिनिमम ह्या कंटेनरमध्ये स्टोअर करून घेतो. तर इंटेजर मिनिमम इक्वल टू array of 0. ओके, देन मला त्याला प्रत्येक एलिमेंट सोबत कम्पेअर करावं लागेल. तर त्याच्यासाठी मला फॉर लूप वापरावं लागेल. तर फॉर इंटेजर हा इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावं लागेल. देन आय ला इन्क्रीज, देन अगेन मला चेक करावं लागेल की मिनिमम नंबर आणि array ऑफ आय. तर इफ arr array of I हा मेन पेक्षा लहान आहे का? जर असेल तर त्याला आपण मेन मध्ये असाइन करून घेऊ array of I सेमीकोलन. देन इथं मला प्रिंट करावं लागेल syso system डॉट आउट डॉट println मिनिमम नंबर मेसेज साठी. इन array is concatenation, माझा मिनिमम नंबर आहे मेन मध्ये स्टोअर. तर तुम्ही बघू शकता कोड हा टाईप करून झालेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया की आपला आउटपुट बरोबर आपल्याला भेटत आहे की नाही. रन. तर तुम्ही बघू शकता ओरिजिनल ॲरे हा आपला ओरिजिनल ॲरे आहे आणि मिनिमम नंबर आपल्याला भेटलेला आहे 1. तर आपल्याला आउटपुट हे सक्सेसफुली भेटलेलं आहे. तर आता बघूया आपण आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम बघूया लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून. तर सर्वात आधी आपल्याजवळ एक ॲरे आहे. तर ॲरे साठी एक कंटेनर क्रिएट होईल. ओके, तर त्याचा बेस ॲड्रेस सपोज आहे 100 हा 0 इंडेक्सचा आणि सेकंड इंडेक्स साठी असेल 104. तर 0 इंडेक्सला स्टोअर होणार 2. 1 इंडेक्सला आहे 1. सेकंड इंडेक्सला स्टोअर होईल 5. थर्ड इंडेक्सला आहे 3 आणि 4 इंडेक्सला आहे 4. ओके, तर आता आपल्याला चेक करायचं की याच्यात मिनिमम नंबर कोणता आहे. तर मिनिमम साठी एक कंटेनर क्रिएट होईल.
सपोज त्याचा ॲड्रेस आहे 200 आणि मीन आपल्याकडे सध्या आहे 2 कारण की ॲरे ऑफ आय आपण असाइन केलाय. देन फॉर लूप. देन आय साठी एक कंटेनर क्रिएट होणार. सपोज त्याचा ॲड्रेस असेल 300. त्याच्यामध्ये स्टोअर होणार आय इक्वल टू 1. देन इथं आपली फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होणार. आय हा आपल्या ॲरेच्या लेंथ पेक्षा लहान आहे की नाही. तर सध्या आपल्याकडे आय आहे 1 आणि ॲरेची लेंथ आहे 5. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. अगेन चेक इफ ब्लॉक कंडिशन. तर ॲरे ऑफ आय आपल्याकडे आहे 1. तर हा आपला मिनिमम नंबर पेक्षा कमी आहे का ते बघावं लागेल. तर मिनिमम आहे आपल्याकडे 2. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक. देन ॲरे ऑफ आय. तर ॲरे ऑफ आय आपल्याकडे आहे 1. तो मेन मध्ये स्टोअर होईल 1. म्हणजेच आता मेन मध्ये आहे आपल्याकडं 1. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आता आपल्याकडे आय ची व्हॅल्यू 1 होत आहे. तर ती होईल 2. देन अगेन इथं आपली फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. 2 हा 5 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. परत इथं इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. तर ॲरे ऑफ आय. तर ॲरे ऑफ आय आता आहे आपल्याकडं 5. देन मीन आहे आपल्याकडं 1. तर कंडिशन ही फॉल्स आहे. देन कंट्रोल हा इफ ब्लॉक मध्ये नाही जाणार. तर आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर आय ची व्हॅल्यू होईल 3. मध्ये आपली कंडिशन चेक होईल. तर 3 हा 5 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. परत इथे इफ ब्लॉक मध्ये आपली कंडिशन चेक होईल. तर ॲरे ऑफ आय आहे आपल्याकडं 3. तर हा एकापेक्षा लहान आहे का. तर इथे कंडिशन फॉल्स होईल. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर आय ची व्हॅल्यू होईल आता 4. देन परत इथं आपली कंडिशन चेक होईल. तर 4 हा 5 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. अगेन चेक द कंडिशन. तर 4 हा 1 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन इथं फॉल्स आहे. परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय प्लस प्लस होईल 5. त्याने इथं परत पुन्हा कंडिशन चेक होईल. 5 हा 5 पेक्षा लहान आहे का. तर इथं ही कंडिशन फॉल्स होईल. तर हा फॉर ब्लॉक हा स्टॉप होईल आणि देन आपल्याला मेसेज प्रिंट होईल मिनिमम नंबर इज मीन. तर मीन मध्ये आता आहे आपल्याकडे 1. तर आपल्याला भेटेल बरोबर आउटपुट. तर आपलं एक्सप्लेनेशन हे झालेलं आहे. तर लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.